प्रल्हाद आणि सागर ही सलामीची जोडी रवाना झाली आहे. स्ट्राईक हँडला सागर आहेत, नॉन स्ट्राईक हँडला प्रल्हाद. गोलंदाजी मार्गवरती ऋतिक यस. आपण पाहतोय 12वा खेळाडू देखील उंबरखाड संघाचा हुशार चातुर्य मला दाखवतोय. स्ट्राईक हँडला सागर, नॉन स्ट्राईकला प्रल्हाद. गोलंदाजी मार्गवर ऋतिक आपण पाहतोय. गेम इज ऑन. स्ट्राईक हँडला सागर आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगवान वेगवान ऋतिकला पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती बीट करत असताना फलंदाज सागर यांना पहिला चेंडू खेळपट्टीवरती निर्धाव. ऑन साइडला फिरून खेळलाय. लॉंग लेग क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. पहिल्या चेंडूवरती जरी डॉट चेंडू फेकला असेल त्याच्यानंतर आलेला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 4 अंकावरती. चार धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. हा देखील ऑन साइडला पुनश्च उडवलाय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू आलाय डीप मिड विकेट मध्ये. अजून एक चौकार. यस, दामोदर संघाचा कल्पेश आपण स्टेजची संपर्क साधा. दामोदर टीमचा कल्पेश आपण कुठे असाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. चौकारा जर सलगचे 2 चौकार पाहायला मिळाले. चौकाराच्या मदतीने 8 धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. हा देखील तसा चेंडू आपला पाहायला मिळाला होता, परंतु त्याच्यावरती हुलकावणी देत असा फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज हा देखील आला चेंडू निर्धाव. पहिला चेंडू आला निर्धाव, त्याच्यानंतर 2 चौकार सलगच्या नंतर पुन्हा एक 2 निर्धाव चेंडू. 8 धावा धाव फलकावरती. पापडपेचं पहिलं षटक आहे. निर्बंध असणारं षटक आपण पाहतोय. पिबंच हा देखील ऑन साइडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक सिंगल वेगाने मात्र कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा बदलली जाते. जाऊन पोहोचेल ती 9व्या अंकावरती. श्री गणेश कोलिवले आणि उंबरखांड या 2 संघादरम्यान पहिल्या फेरीतला 4था सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील लावडल्या पिलबांधांकडे पंचांनी दाट मात्र पेटाळून लावली आहे. षटक क्रमांक पहिला संपलं. षटक क्रमांक पहिल्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती अवघ्या लागल्या जात आहेत टीम श्री गणेश कोलिवली संघाच्या. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय तन्मय आलेत. तन्मयानं इन्व्हाइट केलंय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. युवा खेळाडू आपण पाहतोय. श्रेष्ठ पाहिली गेली तर सडपत्त लांगाचा केलो गोलंदाजी, परंतु आता त्याचा वेग देखील आपला पाहावा लागेल. अकूट अभ्यासा चेंडू होता. पुलचा धमाका खेचायचा होता, परंतु क्षेत्ररक्षकाला बेट करत
टाटा बाय बाय करत चेंडू निघून चाललाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. इथे मिळतील 4 धावा. चौकार सागरच्या बॅटमन चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती आतापर्यंत 13 या धावसंख्येवरती. चौकार लगावला पहिला चेंडूवरती. आपण पाहतोय सागरच्या बॅटमधून. हा देखील मोठा फटका खेळायच्या नादामध्ये थोडे मात्र बीट झालेत. हा देखील आला चेंडू निर्धाव. या निर्धाव चेंडूच्या संगतीने धावफलक 13 या अंकावरती. थेंबे थेंबे तळे साचे. आपण पाहतोय कासवाच्या थेंब्या गतीचा धावफलकात आलेख पुढे नेण्याचं काम चालू आहे. बॅटची लिडिंग एज प्रेक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो. इथे देखील चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. त्याच्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज आपण पाहतोय तन्मय. शरीरयष्टी पाहिली तर सडपातळ अंगाचा गोलंदाज आहे पण तो अचूक टप्पा अचूक लाईन धरून फलंदाजांना एकाच जागेवरती स्तब्ध उभं करण्याचं काम अद्यापर्यंत पाहिलं गेलं तर या दोन गोलंदाज ऋतिक आणि त्याचबरोबर तन्मय याने केलंय. 13 धावा धावफलकावरती. हा देखील समोर चेंडू बी शेप मध्ये काऊ कॉर्नरला क्षेत्रक्षक ताईनाथ एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसरीला मात्र थांबवलंय. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वरती. असं वाटलं होतं पहिल्या 2 चेंडूवरती दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं धावसंख्येचा आलेख मोठा पाहायला मिळेल पण तो रोख लावला धावसंख्येला अद्यापर्यंत 14 वरती. हा देखील गुडघे टेकवून बैठक शॉट लागवायचा होता तो बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. हा देखील चेंडू निर्धाव आणि या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलंय ते अद्यापर्यंत 14 वरती. हा देखील फटका फसलाय. स्वतःच्या फलुद्रामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल यशस्वी देखील केलाय. कॅरी देखील केलाय. 1 मोर विकेट डाऊन. पहिला आदरा टीम श्री गणेश कोलिवली संघाला लागणारा 14 धावसंख्येवरती पहिला विकेट. ओव्हर क्रमांक 3 मध्ये दिनेश आले स्ट्राईक एंडला. सागर आपण मात्र नॉन स्ट्राईक एंडला. दिनेश निखिल आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला. इथे मात्र मिडॉनला क्षेत्रक्षक तैनात होते. एक धावसंख्या पूर्ण झाली आहे दुसरीच्या प्रयत्नाला. निखिल नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती दिनेश आहेत. दोन धावसंख्येच्या मदतीने फुलटॉस चेंडू होता. काय हेल्ड मैदानामध्ये. या चेंडूला या मैदानावरती थारा नाहीये आणि तेच घडत असताना चुका चुका पाहायला मिळत आहेत. सागर कुणाची अपेक्षा नव्हती. हा चेंडू देखील आला निर्धाव. धावसंख्या 16 अंकावरती. हा देखील आपण पाहतोय. हा देखील हुकचा फटका पाहायला मिळतो. दर्जेदार स्ट्रोक आपला पाहायला मिळतोय. एकच सिंगल वेगाने कंप्लीट झाली आहे. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या छावून मात्र पोहोचली आहे ती आतापर्यंत 17 धावसंख्येवरती. श्री गणेश कोलिवली आणि त्याचबरोबर उंबरखांड पहिल्या फेरीतला 4था सामना पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत 2.3 चेंडूचा खेळ समाप्त आणि 17 धावा धावफलकावरती. पुढे येऊन डान्सिंग डाऊन निर्धाव चेंडू सांगता होती.
17 धावा धाव फलकावरती 2.5 षटक खेळ संपलाय. 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. हा देखील ग्लान्स करायचा होता पाठीमागच्या दिशेने. एसी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल स्टँडच्या मागे एक सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 22 ची आलेली एक धाव. षटक क्रमांक 3 चा देखील खेळ समाप्त झाला आहे. षटक क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला आता 18 धावा धावफलकावरती. प्रणीत झालेत गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 4 मध्ये. ओव्हर क्रमांक 4 मध्ये प्रणीत आलेत गोलंदाजी मार्कवरती. छोटा चिमुरडा पाहू शकाल आपण 12वीच्या सानिध्यामध्ये. भविष्यामध्ये हा देखील मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल उंबरकांड संघाकडून. आताच मात्र शिकायचं वय तिथे ग्राउंड वरती येतोय. हा देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेग क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. इथे मात्र आलाय दिनेशच्या बॅटमधून निखिलच्या बॅटमधून आलाय चौकार आणि या चौकार अशा मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 22 अंकावरती. लहान लहान मुलं आपण पाहू शकाल. आज सुट्टी आहे का तुला मित्र? नाही पहा शिकायचं वय तिथे क्रीडांगणावरती आपण येऊन खेळ करतोय. चांगली प्रगती पाहायला मिळते आपल्याला. बावीस धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खराब चेंडू पाहायला मिळाला. अतिशय खराब चेंडू होता. याच्यावरती समाचार घेणं गरजेचं होतं. एक सिंगल वेगाने दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. रनआउटची दाट शक्यता आणि ही रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद होत असताना पाहतोय आपण. 1+ विकेट. एक धावसंख्या जरूर ऍड केली जाईल. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 वरती. परंतु निखिलला मात्र परत प्रवास करावा लागला आहे. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर 23 धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा हादरा. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय प्रणीत. हा देखील पाहू शकाल आपण. अक्षरशः खराब चेंडू पंचांचा बिमरचा इशारा. नो चेंडूचा इशारा होतो पंचांकडून. नो +1 अशी 22 आलेली एक धाव. +1 नो +1 अशा 2 धावा. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. गोलंदाज असा लाईन देखील भेटत नाहीये गोलंदाजाला. लाईन मिस होत असं नाही फलंदाज आपण पाहतोय. फ्रीटचा चेंडू पाहायला मिळेल. फ्रीटच्या चेंडूवरती एक मोठा फटका मारायची मुभा सागर सलामीला गेला होता. तो मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय.
अजून एक फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. इथे देखील रनआउटची संधी आणि रनआउटची संधी स्वीकारले देखील की काय, हाच मोठा डाऊट. यस कशा रे विमरसाठी, यस विमरसाठी आपल्याला रेफर केले पंचांनी. शांत बसा, कोणीही बोलू नका. यार नो चेंडू इशारा पंचांनी देखील दिलाय, म्हणजे आता गोलंदाज बाद देखील असेल. 2 बिमर झाले ना, 2 बिमर झाले. नो बॉलची रन ऍड, 1 रन साठी विकेट डाऊन झाली आहे. हर्षद नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली आहे टोटल 26 धावा. अद्यापर्यंत पाहायला गेलं तर एकच बॉल झाला ना रे. लक्ष आपल्या पाहायला मिळालं तर 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळाले. 38 धावा धाव फलकावरती. आता मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिला असेल की या फलंदाजाला मात्र ठेवलं होतं कुठे हर्षदला, ज्याच्या बॅटमधून 2, तेजसला मात्र त्याच्या बॅटमधून 2 बॉल 2 षटकार आलेत. तेजसच्या बॅटमधून बऱ्याचशा टायमानंतर युनिट नंबर 4 वरती त्याला दाखल केला मैदानामध्ये. 2 चेंडूवरती 2 षटकार त्यांनी लगावलेत. अखूट अपघाता चेंडू, असून एक माल्टी हिट, असून एक कर्नरच्या डोक्यावरून ठोकलाय तेजसने. षटकार हॅट्रिक पाहायला मिळते, तब्बलचा 3रा षटकार. षटक क्रमांक पाहायला गेलं तर 2रं देखील
चौथं देखील समाप्त झालंय आणि 44 धावा धाव फलकावरती आणि जवळपास 44 धावसंख्येच्या मदतीने येणारे 24 चेंडू आणि 45 धावसंख्येची गरज मात्र असणारे विजयासाठी टीम उंबरखांड संघाला. चला लगेच दोन्ही संघ, टाइम खूप झाला, उशीर आपल्याला. चला विनंती असेल आपणास. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 45 धावसंख्येची गरज असताना सलामीची जोडी रवाना देखील करायची लगेचच उंबरखांड संघ. सलामीची जोडी रवाना झाली आहे मैदानामध्ये तन्मय आणि त्याचबरोबरीने ऋतिक ही सलामीची जोडी रवाना झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती हर्षद आपण पाहतोय गोलंदाजी स्टान्सवरती सज्ज झाला. पॉवर प्लेचं पहिलं षटक पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संदीप गायकवाड सर, त्याचबरोबरीने स्क्वेअर लेग बद्दल उमेश सर. ही स्पर्धा घर बसल्या आपल्याला पाहायला मिळते आहे.
ती केटीची संपूर्ण टीम मात्र आपल्या समोर जॉईन देखील झाली आहे. पहिला चेंडू लावल्या पेलवांचांकडे, पंचांनी डोक्यावरची कॅप देखील काढली. सांगतायत की नाही. स्ट्राईक एंडला तन्मय आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला ऋतिक आहेत. 45 धावसंख्येचा टार्गेट ठेवलाय, सेट केलाय. ते करायचं आहे ते उंबरखांड संघाला. बराचशा लांबून प्रवास करून ते या स्पर्धेमध्ये दाखल झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष करू स्वागत. घेऊन जाऊ मैदानाकडे. इथे देखील कुट्टप्पाचा चेंडू पाहायला मिळाला. परफ्यूम डिलिव्हरी अक्षरशः नाकात तोंडाच्या समोरून फलंदाजा काढला वेगाने. गोलंदाज आपण पाहतोय हर्षद याने. हा चेंडू आला निर्धाव. तर माननीय श्री गणेशजी भगत साहेबांचं इथे शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल आपण देखील यावं मंचावरती. आपलं देखील या शिवसेना चषकामध्ये सहर्षाने मनोपूर्वक सहर्षमय स्वागत. अखूट टप्प्याचा चेंडू होता. आउटसाइड स्टिकच्या डोक्यावरून जाणारा आपण पाहायला मिळाला. हा देखील यश शरीराचा स्पर्श होणारा चेंडू आपला यशाचा यष्टांवरून जाणारा चेंडू आपला पाहायला मिळाला. पंचांनी इशारा देत आहेत आम्हाला. थोडंसं आम्हीच लेट समजलो. तिसराही चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. हा देखील वेगवान वेगवान अशाचा चेंडू पाहायला मिळाला. हा देखील चेंडू आलाय निर्धाव. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी कोलवली संघाकडून पाहायला मिळते. चौथा चेंडू आला निर्धाव. पाहायला गेलं तर 30 सर्कलच्या बाहेरून एवढ्या लांबून धावत जाऊन चेंडू रिलीज करत असतो. अचूक टप्पा अचूक लाईन वर देऊन तेवढ्याच वेगाने. अखूट टप्प्याचा चेंडू आता ओळखलं तन्मयने आणि त्याच्यानंतर लॉंगलेगिरिया क्लिअर करासानी हा 5व्या चेंडूवरती आलाय चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने खाता आणि श्रीगणेशा केला जातोय. तो उंबरखांड संघाचा आता हास्य निर्माण झालंय. नाव काय तुझं? नाव हर्षलच्या चेहऱ्यावरती आता हास्य निर्माण झालंय. चौकाराच्या मदतीने प्लस नो चेंडू देखील दिलाय पंचांनी. नो प्लस 4 अशा एकूण 5 धावा. फ्री हिटचा चेंडू आपण पाहतोय. पंचांनी ह्या लेफ्टर सारखा आकाशाकडे बोट देखील केलंय आणि सांगत असताना हा देखील आउटसाइड ऑफ सम. पंच या संदीप गायकवाड सर बोलून सांगतायत की हा चेंडू इट इज अ वाईट. आपण तशा मदतीने धाव खर्च होईल. जाऊन पडेल ती तब्बल 6 या अंकावरती. 45 टार्गेट करायचं सेट. अजूनही पाहायला गेलं तर फ्री हिट कंटिन्यू असेल बॅटिंग करणाऱ्या उंबरखांड संघाला, म्हणजे तन्मयसाठी खास आपण पाहतोय. रणबंद थोडसा व्यत्यय असताना पुन्हा एकदा स्टार्स घेईल. 6 धावा धाव फलकावरती. हा देखील फटका फसला. फ्री हिटचा चेंडू आहे. छेलची नामी संधी, परंतु छेल घेतला तरी काही फायदा नाही झाला, कारण की फ्री हिटच्या चेंडूवरती मुबास फलंदाजासाठी आणि ती मुबा मात्र स्वीकारली आहे. जीवनदान मिळालंय असं म्हणावं लागेल. तन्मयांना एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 7 या अंकावरती. अजूनही 19 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज आहे. 19-38चं समीकरण 19 चेंडूंमध्ये प्रति चेंडू मागे 2 धावसंख्येची सरासरी.
इथे देखील पाहायला मिळतोय आपल्याला फलंदाज विकेट क्रमांक पहिली मैदानाच्या आतमध्ये बॅटची लेडिंग एज घेतली होती, इन्स्ट्रक्शन काम चोख बजावलं, पहिला विकेट पहिला हादरा टीम उंबरखांड संघाला भेटला जातोय. चला स्पीडअप करा पंचांना देखील विनंती असेल. संदीप सर आपण थोडा जास्त टाइम घेत आहेत. फिल्डिंग करणारी टीम देखील आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅट्समन ऋतिक येत नॉन स्ट्राईक एंडला सचिन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज झालाय तेजस आपण पाहतोय. स्पीडअप करा, कोलिवली संघ आपण भरपूर उशीर घेतात. हा देखील मोठा विकेट करायचा प्रयत्न, बॉटन बॉलचा संपर्क नाही. हा देखील चेंडूवाला निर्धाव, या निर्धावाच्या साह्याने धावफलक स्थिरावलाय. ते 7 या धावसंख्येवरती सचिन आलेत वनडाऊनच्या पोझिशनला. 12व्याने सांगितलं की आमचा हा हिटर फलंदाज म्हणून सचिनला ओळखला जातो. तो सचिन आता मैदानामध्ये आला जर्सी क्रमांक 10 परिधान करून आता मैदानाच्या आतमध्ये. हा देखील ऑन साईडला आपण पाहतोय जागा बनवली. एक सिंगल मात्र वेगाने कंप्लीट केली, दुसरीसाठी प्रयत्न होणार नाहीये. 1च्या मदतीने टीमची धावसंख्या आज 6 मात्र पोहोचेल ती 8 अंकावरती. गोलंदाज आपण पाहतोय ज्याच्यावरती जबाबदारी दिली दुसऱ्या षटकाची तेजस वरती, आणि तो तेजस आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहायला मिळतोय. हा देखील समोर चेंडू उडवलाय, छत्रशेताईंना ते शेल देखील सोडले लॉंग ऑफला. काय चुकी घडली. आमच्या 12व्या प्रतिनिधी आम्हाला सांगितलं होतं की एक विध्वंसक गेम चेंजर म्हणून सचिनला ओळखलं जातो, आणि त्या सचिनची आता मात्र सोडली जाते मैदानामध्ये शेल. आता मात्र जखमेवरती मीठ आणि आगीत तेल ओकण्यासारखी बॅटिंग करावी लागेल सचिनांना. अरे की जीवदानाचा फायदा कित्येक उचलायचा हे देखील त्यांना ठाऊक आहे, आणि तशी आता बॅटिंग देखील त्यांच्याकडून होईल याची अपेक्षा. एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने 9 धावा फलकावरती. हा आउटसाइड उपसम मंजाने सांगितलं की हा चेंडू देखील वाईट आहे. अवंतरच्या स्वरूपामध्ये धाव ऍड. अवंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या 10 अंकावरती. अजून इथून पुढे आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत, लवकर स्पीडअप करा. हा देखील बाउन्स एक अपोज असं अतिरिक्त बाउन्स दिलेला चेंडूवरती आपण पाहू शकाल. इथे देखील आला चेंडू निर्धाव. कृपया विनंती करेल श्री गणेश कोलिवली संघ आपण भरपूर टाइम करतात, आपण जेवढा लवकर स्पीडअप करता येईल तेवढा लवकर स्पीडअप करायचं आहे. पुढे येऊन सरसवलाय कव्हरच्या डोक्यावरून डिपेक्षा कव्हरला क्षेत्रशक्ताईंना देत. इथे एक सिंगल वेगाने कंप्लीट, दुसरीच्या प्रयत्नाने निघाले 2 धावसंख्या पूर्ण देखील झाली. या 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 12 वरती. दुसऱ्या षटकाला पाहायला गेलं शेवटचा अंतिम चेंडू. हा देखील पंचांकडे इशारा. अशाल बंदरीने पात्राला पर्यंतचा आता षटक संपल्याचा इशारा आलाय. ओव्हर क्रमांक 2चा खेळ देखील संपलाय. ओव्हर क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला
तर प्रतिषटक 6च्या सरासरीने धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळालंय, जाऊन पोचले ती 12 अंकावरती. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धावसंख्येची गरज. सेम परिस्थिती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या खर्च केली होती ती उंबरखांड संघाने 9 धावसंख्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या केली होती 5. टोटल 2 षटकांमध्ये 14 धावसंख्या होती आणि आता पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धावा, 9 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धावा, त्याच्यानंतर या षटकामध्ये आल्या 5 धावा. टोटल 12 धावा धाव फलकावरती. म्हणजे 2 धावसंख्येने प्लस पॉइंट वर धावतोय तो श्री गणेश कोलिवली संघ. त्यांची विकेट देखील नव्हती पहिल्या 2 षटकांमध्ये, परंतु यांची देखील एक विकेट आहे. गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 3 मध्ये फुलटा चेंडू ईशावरती फसवलंय सचिन यांना. महत्वाच्या क्षणी महत्वाची विकेट डाऊन. सचिन बॅक टू द आउट. फुलटा चेंडू, परंतु त्याच्यावर समाचार घेता आला नाही. हा देखील आला चेंडू निर्धाव. बडे मिया बाद झाले. आता छोटे मिया मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. किरण त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे, परंतु त्यांच्यावरती जबाबदारी घेऊन अंगावरती खेळ करावा लागेल. 33 धावसंख्येची अजूनही गरज आहे. हा देखील कव्हरला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडू खाली आणि पकडली जाते असेल. संपवलाय बॅट्समन किरण याचा खेळ. झालेत नवीन बॅट्समन. फुलटॉस चेंडू आणि देशावरती आल्या आल्या आक्रमण आणि चेंडू फेकून दिला. मिडविकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. हा षटकार प्रणित कडून बॅटच्या प्रणितेच्याकडून आलेला षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 18 वरती. अजूनही 27 धावसंख्येची गरज आहे. पुढे येऊन डान्सिंग डाऊनने खेचायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. हा देखील आला चेंडू निर्धाव. 2.5 चेंडूचा खेळ समाप्त. आता 7 चेंडू 27 ची गरज. या चेंडूवर जर षटकार आला तर धावसंख्या 21 वरती येऊन थांबल. लोबर पुलटा चेंडू कन्वर्ट करायचा होता, पण बॅट बॉलचा संपर्क नाही. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. षटक क्रमांक 3 च्या समाप्तीनंतर 3 बाद 18 धावा धाव फलकावरती. आपण पाहायला गेलं तर पहिल्या पूर्वार्धाचा खेळाचा विचार केला ना तर पहिल्या 3 षटकांमध्ये श्री गणेश कोलिवली संघाची धावसंख्या होती फक्त 18 आणि आता उंबरखांड संघाची देखील धावसंख्या होती ती 18. शेवटचा गोलंदाज प्रणित आणि राज यांच्यावरती जे आक्रमण चढवलं होतं ना बॅट्समन हर्षदने तन्मय तेजसने जे 3 षटकार लगवले होते
ते प्लस पॉईंट ठरले श्री गणेश कोलिवली संघासाठी. आणि शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 26 धावसंख्या उभारण्यामध्ये यश मिळालं होतं श्री गणेश कोलिवली संघाला. 30 धावसंख्या आता पूर्ण करायची आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅट्समन तन्मय आपण पाहतोय सलामीला गेलाय. तन्मय अजूनही मैदानामध्ये बराचशा चेंडूचा खेळ केलाय, परंतु त्याच्या बॅटला का सूर गवसत नाहीये. थोडं साचप्रत खेळ असं आपण पाहतोय. तन्मय हा फलंदाज, त्याच्यावरती अपेक्षा ठेवल्या होत्या, त्याच्यामुळे सलामीला पाठवलं होतं आणि तोच आता नाराजी व्यक्त करत असताना 5 चेंडू 27 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती निखिल आपण पाहतोय. पुढे येऊन डान्सिंग डाऊनने पॉइंट मधून चेंडू काढलाय घरंगलत. एकच सिंगल मध्ये कम्प्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 19 वरती. चला लगेच दामोदर संघ आपण स्टेजच्या उजावर येऊन थांबा. टॉस बॉक्स मध्ये या. दामोदर संघाचा खरं तर आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. हा देखील बॅटची लिडिंग एज घेतली आहे. लॉंग स्टॉप कडे चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना. इतर देखील पुढे येऊन सरसवायचा होता. बॅट ऑन बॉलचा संपर्क नाहीये. पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिली आहे. उर्वरित दुसऱ्या पूर्वार्धाचा शेवटचे 2 बाकी चेंडू शेष असतील. बॅटची रेडिंग एच. इतर देखील आला चेंडू निर्धाव. चला दामोदर संघाचा करदार आपण चला लगेचच. दामोदर टीमचा करदार इतर देखील आलाय. या चेंडूवरती षटकार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सो नो डाऊट ज्याने शेवटच्या क्षणाला जाऊन 3 षटकार लगवून आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलं तो तेजस ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला तेजस आपण या. यस या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ज्याने 5 चेंडू 18 धावा 3 षटकार लगातारचे घेतले तो तेजस ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आयोजकांना विनंती असेल सचिन वाघमारे यांच्या शुभास मात्र तेजसला मात्र मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित केलं जाईल. ओ संदीप सर इकडे या.